या अशी बॅग बिग लटकवू लागते. आता ऑफिसला जायचं आहे, तिथं रिपोर्ट बनवू नाही का आपण. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, सकाळी सकाळी एवढी थंडी आहे ना खतरनाक. आत्ताशी आपण आपल्या बसंतीमध्ये डिझेल भरलं, म्हणजे बसंतीचं पोट भरलं आणि निघालेलो आहे आता नाही का. आणि आता कोणत्या रूटला आहे माहिती गाईज, आपण पिंपळगाव मधून चाललेलो आहे. म्हणजे नाशिक मध्ये पण एक पिंपळगाव आहे. पिंपळगाव बसवून नाही म्हणत, ओझर साईडचं इकडचं म्हणते, वडनेर साईडचं नाही का. तर आत्ताशी त्या रूटने चाललोय. म्हाताऱ्यांना थंडी सुद्धा वाजत नाही गाईज, आणि मला एवढी खतरनाक थंडी वाजते. असे हिटर बिटर लावलेले. फरक काय माहिती आहे का यांच्या माझ्यामध्ये? जुनं खाणं आणि आत्ताचं नवीन खाणं लई फरक आहे. म्हणजे आत्ताचं जे जेवण आहे ना गाईज, ते सगळं हायब्रिड येत आहे. आणि जुनं ते सोनं होतं, स्वतः पिकवायचे आणि स्वतः खायचे. मग काही पण खाऊ, भाकर आणि गुळ खाल्ला तरी यांच्या ताकदी जे आहे ते आपल्या बरोबर नाही. आता जे आपण त्यांची बरोबरी करूच नाही शकत असे म्हण. तर चला गाईज, आता सकाळी सकाळी निघू आपण आपल्या रूटसाठी. म्हणजे आपल्याला आहे आता 3 कंपन्यांचे मेंटेनन्स, आज तेवढे मेंटेनन्स करायचे काही करून. त्याच्यामुळे आज एवढे लवकर निघालेलो आहे. काल रात्रीपासूनच एवढी खतरनाक थंडी होती ना, तर वाटलंच होतं मला नक्की का म्हटलं सकाळी भयंकर थंडी राहणार आहे. तरी तुमचा भाऊ उठलाय का? कष्ट नाही केले तर कसं होईल मग तुमच्या भावाचं, बरोबर आहे की नाही. अभी तक तो बहुत कुछ करना है, सपने बहुत कुछ अधूरे है, समझे आप. गाईज, आज आहे ना एवढी खतरनाक थंडी वाजते ना का अक्षरशः मी ना 15 मिनिटापासून आहे ना हिटर लावलेले गाडीत. ते हिटर सुद्धा गरम होऊन राहिलं, त्याच्यातून पण थंडी आवाज येते कवाची. बापरे, खरंच खतरनाक. म्हणजे आज लय म्हणजे लय डेंजर गाईज थंडी बर का, एकदम भयंकर. आणि त्याच्यात एवढं लवकर निघालेलो आहे आज आपण. 7-7:30लाच निघालो आहे नाही का आज काम करण्यासाठी. कारण ऍक्च्युली एका कंपनीचा मेंटेनन्स आहे, नाही एक नाही, 1 2 3 कंपन्यांचा मेंटेनन्स आहे. त्याच्यामुळे आपण एवढं लवकर निघालोय. तर चला गाईज, आता जाऊ सर्वात पहिले बसंतीचं पोट भरू आपण. थंडीला कडकुड वाजते गाईज. तर आता आपण कंपनीमध्ये पोहोचलेलो आहे, म्हणजे कंपनीच्या बाहेर आहे. ही आपली बसंती पार्किंग मध्ये लावली नाही कंपनी नाही का. आता नेमकं आपल्याला ज्योती स्ट्रक्चरला जायचं होतं, बट आपण जनित मेटाप्लास्टला आलो आहे. कारण नेमके सेफ्टी ऑफिसर जे आहे ते आलेले नाही तिथं. त्याच्यामुळे इकडचं काम करून घेऊन मग जाऊ त्या साईडला. ओके, चला आता गाईज. या कंपनीतलं सगळं काम झालंय, पण काही फायर एक्सटिंग्विशर एमटी निघाले. तर त्याचं चलन बनवायचं, पण सर काय लवकर आहे ना. HR सर होते, ते पण गायब झाले. झालं धन्य म्हटलं, काही खरं नाही. हे बघा ही कंपनी दिसली का, लय मोठी म्हणजे ऍक्च्युली मध्ये खूप मोठी. आणि त्याच्या तिथं काम पण चालू आहे भिंत तोडायचं. हे बघा, दिसलं का. चला आता लवकरात लवकर इथलं आवरून घेऊन जाऊ नेक्स्ट प्लांट मध्ये, म्हणजे दुसऱ्या कंपनीत जायचं आपल्याला, ज्योती स्ट्रक्चर मध्ये. फायनली काम झालेलं आहे आपलं ज्योती स्ट्रक्चरचं. हे बघा, या अशी बॅग बिग लटकवू लागते. आता ऑफिसला जायचं आहे, तिथं रिपोर्ट बनवू नाही का आपण. म्हणजे गाईज, सेफ्टी ऑफिसरचे जे ऑफिस आहे तिथं जायचं आहे आपल्याला. आणि इकडं पुढं येते ते लाल कलरचं आहे का. गाईज, आपल्याला ऍक्च्युली अजून एक कंपनीत जायचं होतं, बट ती कंपनी कॅन्सल झाली. म्हणजे त्या सरांनी आपल्याला सांगितलं का म्हणे तुम्ही सोमवारी या नाही का. सोमवार म्हणजे उद्याच आला, तर म्हणजे आता उद्या परत आपल्याला सातपूरला यावं लागणार आहे. बट एक काम वाढलंय आपल्याला, एका कंपनीत जाऊन आता एक फायर एक्सटिंग्विशर घ्यायचं आहे रिफिलिंगसाठी. मॉड्युलर म्हणून आहे, मॉड्युलर फायर एक्सटिंग्विशर घ्यायचं आहे. आणि त्यानंतर परत यायचं आहे ज्योती स्ट्रक्चरला. त्याचं कारण काय माहिती का, जे सर आहे सरांकडून लगेच रिपोर्ट बनवून त्यांना आपल्याला स्टॅम्प आणि सिग्नेचर द्यायचे. म्हणजे कसं नंतर आपल्याला टेन्शन नाही राहणार असं. आता आपण ज्या कंपनीमध्ये आलेलो आहे ना, त्या कंपनीमधलं हे बघा, हा मॉड्युलर घेऊन जायचा आपल्याला. कारण हा झालेला आहे पूर्ण हाय प्रेशर, दिसला का. आता हा काढून घेऊ आणि मग याचं चलन बनवून परत जाऊ ज्योती स्ट्रक्चरला. ओके, सर्व रूम मधला केली गाईज, झालं सगळं काम. आणि आता आपण चाललोय सरांच्या घरी. आणि सरांच्या घरी जायचं कारण असं आहे का तुमच्या भावाने आता गुडघ्याची ट्रीटमेंट चालू केली आहे. नुसत्या 1 महिन्याच्या गोळ्या आपल्याला 4 का 5 हजाराच्या का 7 हजाराच्या काहीतरी आहे वाटतं. तर आता ते सरांकडून समजून घ्यायचं आहे त्या गोळ्या कशा घ्यायच्या, कधी घ्यायच्या, काय घ्यायच्या नाही. आता जाऊ सरांच्या घरी डायरेक्ट. ओके,
गाईज जेवण करून मस्त आता गोडाऊनला आलेलो आहे आपण. आणि आता आपल्याकडे काही फायर एक्सटिंग्विशर आहे, ते आपल्याला रिफिलिंग करायचे आणि त्यांचे वॉल पण चेंज करायचे, कारण वॉल तुटलेले आहे म्हणून. हे बघा एवढे, हे 6 फायर एक्सटिंग्विशर आहे, हे सगळे रिफिलिंग करायचे. तर आता पटापट करून घेऊ. ते इतक्यात जेवण केलं आहे आणि जेवण आता जिरवायचं आहे लगेच. आपल्या का असंच राहतं, जेवण करायचं आणि सिलेंडर रिफिलिंग करून जिरून टाकायचं. सो गाईज, तर आता आजचा आपलं जेवढं पण टार्गेट होता तो सगळा पूर्ण झालेला आहे. हे बघा ही 6 फायर एक्सटिंग्विशर आणि हे 2 जे फायर एक्सटिंग्विशर आहे, हे 2 फायर एक्सटिंग्विशर सतीश साहेबांचे ॲक्च्युली कोणाच तरी काहीतरी आहे, तर त्यांना ते 2 फायर एक्सटिंग्विशर गिफ्ट करायचे. त्या फायर एक्सटिंग्विशरमुळेच गाईज आपल्याला एवढा टाईम झालेला आहे घरी जाण्यासाठी आज. म्हणजे कारण जुने बॉडी स्टिकर होते ते घासले वगैरे, त्यानंतर मग ते परत ओलले गेले, परत घासले, परत ओलले गेले, परत घासले, मग निघाले व्यवस्थित. त्यानंतर मग परत बॉडी स्टिकर वगैरे 2 टाईम लावलं, ते नीट चिपकलं नव्हतं, परत काढलं, परत तेच चिपकावलं व्यवस्थित. तर फायनली सगळं काम वगैरे होऊन गेलेलं आहे आपलं. आणि गाईज आता आपण चाललेलो आहे घरी, आणि तुम्हाला पण आता जय हरी, कारण पायाचं दुखणं लय अवघड आहे आपलं. तर चला गाईज, मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चला, जय महाकाल.